महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीनं अलीकडच्या कालावधीमध्ये मुसंडी मारली आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा आलेख वरचेवर चढत्या क्रमाने वाढताना आपल्याला दिसत आहे। सोलापूर जिल्हा देखील या आलेखाला अपवाद ठरलेला नाही, असंच चित्र आजपर्यंत पाहावयास मिळालं आहे। कधी नव्हे इतकं जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या आणि विधानसभेच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीला सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं यश मिळालेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कालच या संदर्भात सोलापूरकरांना धन्यवाद दिले। सोलापूरकरांनी देखील भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीनं यश मिळवून दिलं याचा लेखाजोखा पालकमंत्र्यासह अनेक आमदारांनी या सभेमध्ये मांडला। हजारोंच्या संख्येनं इथल्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सोलापूरमध्ये नेत या कार्यक्रमामध्ये आपल्या शक्ती प्रदर्शनाचा देखील बाजार मांडल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं। या सगळ्या घडामोडी बघितल्या तर 30 तारखेच्या पूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्याला निश्चितपणाने वाटा मिळेल आणि तो हिस्सा आपला असावा यासाठी या नेते मंडळींनी कसोशीने प्रयत्न केला होता। पण काल जाहीर झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची विधान परिषदेची जर यादी बघितली तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केल्याचं आपल्याला प्रकर्षाने जाणवलं आहे। नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये 3 दिवस स्वतंत्र भोगणारं सोलापूर हे शहर आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता। त्यावेळेसपासून अपवादात्मक परिस्थिती वगळता सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं राजकारण मजबूत राहिलेलं आहे। पण मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अनेक आयाराम पदाधिकाऱ्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि सत्ता भोगली देखील। गेल्या अनेक दिवसाचा इतिहास जर आपण बघितला तर 1995 साली सोलापूर जिल्ह्यातील फक्त अक्कलकोट या ठिकाणी बाबासाहेब तानवडे यांनी भारतीय जनता पार्टीची एक विधानसभेची जागा राखली होती। त्यानंतरच्या कालावधीमध्ये अक्कलकोट नंतर सोलापूर शहरामध्ये माजी मंत्री सुभाष देशमुख आणि माजी मंत्री विजय देशमुख या दोघांनी भारतीय जनता पार्टीचा गड राखण्याचं काम केलेलं होतं। सोलापूरचे देशमुख बंधू आणि अक्कलकोट वगळता जिल्ह्यात इतरत्र मात्र भारतीय जनता पार्टीला लोकांनी फारसं स्वीकारल्याचं चित्र आपल्याला कधीच बघावयास मिळालं नाही। पण केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर मात्र सरकारमध्ये सामील होण्यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची चढाओढ लागली। काँग्रेसच्या विभाजनानंतर राष्ट्रवादीची निर्मिती झाली आणि राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर मात्र अनेक काँग्रेसच्या मूळ विचाराच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केला आणि भारतीय जनता पार्टीच्या समुद्राला भरती आली असं सोलापूर जिल्ह्यामध्ये चित्र आपल्याला पाहावयास मिळालं। त्यामध्ये सुरुवातीलाच सोलापूर जिल्ह्याचं राजकारण ज्यांच्या एकमुखी निर्णयावरती चालत होतं त्या अकलूजच्या मोहिते पाटलांनी काही काळ भारतीय जनता पार्टीची वाट धरली आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पदरामध्ये आमदारकी पाडून घेतली। त्यानंतर बार्शीच्या राजेंद्र राऊत, त्यानंतरच्या कालावधीमध्ये काही काळ करमाळ्याचे काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आले। त्यानंतर प्रशांत परिचारक यांच्या रूपानं पंढरपूर तालुक्यामधला एक सहकाराचा मोठा गट भारतीय जनता पार्टीमध्ये आला आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची वरचेवर गोळाबेरीज होत सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत झाली। जिल्हा परिषदेच्या स्थापनेच्या इतिहासापासून मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं 68 जागा जिंकत सोलापूर जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 10-15 वर्षापासून काम करणाऱ्या प्रशांत परिचारक असतील, मागच्या 4-5 वर्षापासून काम करत असणाऱ्या राजेंद्र राऊत असतील किंवा मोहिते पाटलांसारख्या मातब्बर नेत्याला टक्कर देत
माळशिरसमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे माजी आमदार राम सातपुते असतील, या सगळ्याच नेते मंडळींनी भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात घातले होते. त्यांच्या बरोबरीनेच मागील काही दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या माढा येथील रणजितसिंह शिंदे यांनी देखील तशा पद्धतीनं प्रयत्न सुरू केले होते. भारतीय जनता पार्टीला इथल्या लोकांनी भरभरून सत्ता दिल्या. सोलापूरची महापालिकेची सत्ता असेल, पंढरपूरची काही अंशी नगरपालिकेची सत्ता असेल, पंढरपूर तालुक्यातील बार्शीची सत्ता असेल आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोलापूरला जिल्हा परिषदेची सत्ता असेल. हे देण्यामध्ये इथला मतदार आणि पदाधिकारी कुठेही कमी पडले नाहीत. मात्र भारतीय जनता पार्टीच्या पक्षानं इथल्या नेत्यांना देण्यामध्ये मात्र कुठंतरी कसूर केल्याचं आपल्याला कालच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून स्पष्टपणानं लक्षात आलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर पंढरपूरच्या प्रशांत परिचारक यांनी पक्षवाढीसाठी प्रसंगी आपला मानपान बाजूला ठेवत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारातील काही लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं आणि ही निवडणूक लढवली. त्या अगोदर आमदार आवताडे यांना निवडून आणण्यासाठी 2 वेळा परिचारकांनी पराकाष्ठा केली, पण प्रत्येक वेळेला त्यांना आम्ही तुमचं पुनर्वसन करू असं प्रदेश पातळीवरच्या नेते मंडळीकडून वारंवार सांगण्यात आलं. मात्र त्यांच्या पदरात प्रत्यक्षरित्या काहीच पडलं नाही. तीच परिस्थिती बार्शीच्या राजेंद्र राऊत यांच्या बाबतीमध्ये घडली, राम सातपुते यांच्या बाबतीमध्ये घडली, रणजितसिंह शिंदे यांच्या बाबतीमध्ये घडली. खरं तर या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एखाद्या तरी पक्षनिष्ठ पदाधिकाऱ्याला भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं. मात्र ऐन वेळेला काय गेम चेंज झाली हे समजलं नाही आणि सोलापूर जिल्ह्याला या निवडणुकीपासून वगळण्यात आलं. नुकत्याच बार्शी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांनी राजेंद्र राऊत यांना पक्ष उघडा पडू देणार नाही, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल असं सांगितलं. यापूर्वी देखील प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला प्रशांत परिचारक यांचं पुनर्वसन करू असं सांगितलं होतं. पण या राणा भीमदेवी थाटात केलेल्या घोषणा हवेत विरल्यामुळं खरं तर आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता खचलेला दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणापुरतं बोलायचं झालं तर गेल्या 10-15 वर्षापासून परिचारक यांनी पांडुरंग परिवार आणि सहकारी साखर कारखानदारी बरोबर आणि सहकारी संस्थांच्या बरोबर पक्षाचं काम मजबूतपणानं करत असताना अनेक वेळेला पक्षाच्या विचारानुसार माघार घेत पक्ष सांभाळण्याचं काम केलं. पण त्यांच्यावरती पक्षानं कुठल्याही प्रकारची भरीव जबाबदारी न सोपवल्यामुळं त्यांचा कार्यकर्ता आता पंढरपूर तालुक्यातील नाराज झालेला दिसून येत आहे. येत्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी या नाराज कार्यकर्त्याची समजूत काढण्यासाठी परिचारकांसह जिल्ह्यातील कुठल्या नेत्यांच्यावरती वेगळी जबाबदारी सोपवून त्यांचं पुनर्वसन करणार हे पाहावं लागणार आहे. आणि तशा पद्धतीनं 2029च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीचं पुनर्वसन केलं नाही तर भविष्यामध्ये इथं आलेला भाजपचा गोतावळा त्यांच्यासोबत राहील का नाही या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे. या आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोच करू. त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. आणि आजपर्यंत आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पाहत रहा वेगवेगळ्या राजकीय घडामोडी. धन्यवाद.